CPL अध्यक्ष प्रवीण फर्डे यांना भेटायचे आपण. येस, यावेळी मात्र सलामीची जोडी आहे राजेश आणि कल्पेश. एक चांगल्या सुरुवातीची गरज आहे आणि आम्हालाही अपेक्षा आहे यावेळी राकेश बोर्ड्स एक चांगली धावसंख्या उभी करेल आणि एक आव्हान उभं करेल त्या नामदेव इलेव्हन देसाई संघासमोर. गोलंदाज विकास येतोय, पहिलं षटक घेऊन P1चं पहिलं षटक. हो हो, सुरेख स्लीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला खरा, मात्र धावांची कोणतीही इथे शक्यता नाही आहे. एक डॉट चेंडूने सुरुवात झाली. नक्कीच फजल या सामन्याचा कर्णधार टॉसच्या वेळी आला होता, बरेच काही गोष्टी बोलून मन खाली केलं, पराभव जिव्हारी लागला होता. यावेळी मात्र विजयाच्या शोधात. हो, लॉफ्टेड शॉट इन टू द एअर अँड फर्स्ट विकेट बॉल. राजेश बॅक टू दी डगआउट. राकेश बोर्ड्सला एक मोठा धक्का बसतो इथे आणि खूप मोठी धावसंख्या उभी करायचा मानस होता, मात्र कुठेतरी स्लोवर वनवर फसवलं गेलं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, सर्कल क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि अपयश येते राजेश फर्डे यांना आणि माघारी परतावं लागेल डीजे. मोठं आक्रमण होईल, एक चांगली धावसंख्या उभारली जाईल, सुरुवात चांगली दिली जाईल संघाला. मात्र षटकाच्या दुसऱ्याच्या चेंडूवर विकेट मिळते त्या नामदेव इलेव्हनच्या गोलंदाजाला. यावेळी जागा घेतली जाईल राजेश फर्डे यांची. फलंदाज सचिन फर्डे आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला कल्पेश. Oh, superb shot, superb connection and race to the boundary line for 4 runs. सुरेख फटका, 4 धावांसाठी स्कोअर कार्ड सुरू झालं चेरवली संघाचं. 1-4 डीजे. असं संगीत आमच्या प्रेक्षकांसाठी. मात्र दरम्यान विकासचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, सुरेख इनसाइड आउट खेळला गेला 4 धावांसाठी. पुढचा चेंडू. हो हो हो, यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल वाईट चेंडू. नक्कीच नो रिव्ह्यू फॉर धिस अवेलेबल, लेग बिफोर ओनली अँड नो. नक्कीच जोरदार अपील झालं होतं, मात्र स्टँडर्ड बघा आमच्या पंचांचा. अजित फर्डे होते आणि नक्कीच ती नजर, ती करडी नजर, अजिबात स्पर्श झाला नाही चेंडू आणि बॅटचा आणि चेंडू ट्रॅव्हल झाला अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. इट्स वाईट अँड 1 एक्स्ट्रा रन विल ॲड इन टू द स्कोर कार्ड अँड स्कोर मूव्ज ऑन 5 runs, लॉस ऑफ 1 विकेट. राकेश बोर्ड्स चेरवली. यस, पुढचा चेंडू. हो, डेलिकेट टच इनटू द सर्कल, मिसफील्ड, 1 run टेकन. यावेळी अंदाज आला नाही चेंडूचा, मात्र सुपर कव्हर केलं गेलं तिथे त्या क्षेत्ररक्षकांकडून आणि 1 धाव आणखी जोडली गेली त्या धाव फलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. सचिन ऑन स्ट्राइक. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा तोच रिझल्ट येईल, कारण चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला त्याच लाईन अँड लेंथवर अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. एक आणखी वाईटच्या रूपाने धाव मिळेल राकेश बोर्ड्स संघाला. अगदी दुसऱ्या चेंडूवर कर्णधार राजेश फर्डे माघारी परतले डगआउटच्या दिशेला. मात्र सगळी जबाबदारी आता मात्र स्वीकारावी लागेल कल्पेश आणि सचिनला. एक हळूवार सुरुवात घेत पुढे जावं लागेल, कारण 8 षटकं देखील पुष्कळ होतात मित्रांनो. इथे 4 षटकांमध्ये एखादा संघ ऑल आउट होतोय, 8च जास्तच आहेत. हो, यावेळी काय होईल, काय घडलं, काय बिघडलं. डाऊन द लेग चालला होता चेंडू, बॅटची कडा घेतली आणि विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरा गडी बाद होतोय राकेश बोर्डचा. डीजे.
नक्कीच ज्या सुरुवातीची गरज होती दसही संघाला ती सुरुवात मिळताना नवीन फलंदाज येतोय मैदानावर. ईशान 2 दिवसापूर्वी ईशान नावानं काय केलं हे आपल्याला माहिती आहे. ईशान किशन केवळ 32 चेंडूमध्ये 54 धावा आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. या ईशानला ती कामगिरी करावी लागेल. हो डेलिकेटली व्हेरी नाईस. ऑन साईडला खेळून काढला चेंडू. 1 धाव मात्र नक्की मिळेल कारण मोठा फटका आता लगेचच परवडणार नाही. याबरोबरच हे षटक इथे संपतं. षटक क्रमांक 1 संपतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8. 2 बाद 8. हे पहिलं षटक. सुटले गेले. मात्र यावेळी मधुकर अगदी स्विंग गोलंदाज आहे. जास्त रनअप नाही आहे आणि या स्विंग गोलंदाजीवर फसवलं जातंय फलंदाजांना. यावेळी काय कमाल करेल मधुकर. एक अनुभवी खेळाडू या संघातला. ईशान हा चेंडू खेळून काढेल. यावेळी मात्र आमचे पंच शेरवली एक्सप्रेस सूरज फरडे सिग्नल करतात. ही लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला चेंडू आणि अपील धुडकावून लावलं. पुढचा चेंडू हो हो यावेळी लॉफ्टेड शॉट. चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च धाव मिळेल. यावेळी पुन्हा एकदा मधुकर आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय कारण एक चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या सामन्यात जिंकायचं. डू ऑर डाय असा सामना आहे. जिंकलेला संघच पुढे जाईल. हो यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल काबू कॉर्नर झोन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात मात्र चेंडू जिंकतोय. सीमा पार होतोय. 4 धावा मिळतील. सनसनीत खणखणीत चौकार डीजे. चार धावा. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. ओहो यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला ग्लान्स केला. चेंडू जाईल सीमा पार. चौकार डीजे. पर्यंत 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 4 चेंडू मध्ये 13 धावांवर फलंदाजी करतोय. प्रत्येक सामन्यामध्ये कोणीतरी असा उभा राहतोय. मागचा सामना पण पाहिला आल्यानी संघाचा लक्ष्मण की ज्यानं 30 धावा पूर्ण केल्या. पुढचा चेंडू हो हो यावेळी मात्र उत्तर नाही. आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम सिक्सर ब्रँडेड शॉट डीजे.
काम करतोय कल्पेश, कारण दोन सलगच्या चौकारानंतर षटकार, यावेळी मात्र कॉन्फिडन्स दुणावलेला आहे कल्पेशचा, कारण संघाला विजय हवा आहे. काल संध्याकाळच्या सत्रातला सामना पाहिला, पुन्हा पुन्हा तो चेहरा समोर येतोय. हो, यावेळी बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. या बरोबर हे षटक इथे संपतं. षटक क्रमांक 2 समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचते 23 धावा. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. राकेश स्पोर्ट्स चेरवली. षटकांनंतर धाव संख्या मात्र 23 धावा. अनेक सुरेख सुरुवात यावेळी मात्र दिसते. तिसरा षटक घेऊन येतोय फजल शेख. तेवीस धावा. राकेश स्पोर्ट्स नक्कीच 11:30ची धावगती आहे आपली. हीच धावगती ठेवली तर 90 धावा आम्हाला इथे दिसतात. पुढचा चेंडू फजल शेख पहिला चेंडू टाकाय सज्ज आहे. तिकडे सामना करेल ईशान. हो हो, काय घडलं तर नजर हटी, दुर्घटना घटी. चेंडू कनेक्ट झाला नाही, गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात आणि तोपर्यंत काम पुढचं पूर्ण झालं आणि ईशानला मात्र माघारी परतावं लागेल. तिसरा गडी बाद होतोय राकेश स्पोर्ट्स संघाचा. डीजे यांच्याकडून यावेळी मात्र चेंडू जातो लॉंग स्टॉपच्या दिशेला, सॉरी थर्ड मॅनच्या दिशेला जातोय आणि 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. कारण इथे आपलं चौरस लक्ष असणं गरजेचं आहे. लेग बिफोर, येस लेग बिफोर साठी अपील आहे. आपला निर्णय तर आम्हाला माहितीच आहे, नॉट आउट, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे.
तिसरं षटक प्रगतीवर आहे. जवळजवळ 9ची सरासरी राखलेली आहे. यावेळी मात्र बॅकफुटला पंच केलाय. नक्कीच चेंडू विकेट झोन मध्ये एक धाव मिळेल. ओव्हर थ्रोच्या बरोबर आणखी एक धाव मिळेल का? नक्कीच मिळेल. 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील आणि या 2 धावांनी धावसंख्या होती 29. फजलचं अतिशय सुरेख षटक होतं. या षटकात एकूण 4 धावा मला वाटतं अतिरिक्त केल्या. मात्र एकूण धावा आल्या 6 त्यापैकी 4 अतिरिक्त. फक्त 2 धावा आल्या त्या बॅटच्या. सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजी देखील. आता मात्र चेरवली संघ धावसंख्या आपली 29 आहे 3 षटकांमध्ये. आणि पुन्हा एकदा तो गोलंदाज येईल. जादुई गोलंदाज आहे मधुकर. मात्र ती कामगिरी आम्हाला दिसली नाही आणि कल्पेश मात्र स्ट्राईकचा भार सांभाळेल की जो फलंदाज पूर्ण षटक त्याला संधी मिळेल नाही. हो हो यावेळी मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. चेंडू जाईल का कॉर्नर झोन मध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2च धावांवर समाधान एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि एका धावेनं धाव संख्या पुढे 30 आणि या 30 मध्ये 20 धावा आहेत त्या कल्पेशच्या. 7 चेंडू आणि 20 धावा, ज्यामध्ये 3 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल. यावेळी मात्र किशोर येईल स्ट्राईकचा भार सांभाळेल. किशोरला मात्र स्ट्राईक द्यावी लागेल कल्पेशला जर मोठी धावसंख्या हवी असेल. मधुकर पुन्हा एकदा 1 षटकामध्ये नक्कीच निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न असेल. हो हो यावेळी मात्र गडी बाद होतोय. किशोर जातोय. कल्पेशला 7 द्यावी लागेल कोणाला तरी. नक्कीच यावेळी गडी बाद होतोय. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानावर येतोय परेश. धावसंख्या मात्र 30 झालेली आहे. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाला मधुकर यांना. यावेळी आपला अनुभव पणाला लावावा लागेल परेशला. राकेश स्पोर्ट्सचा एक धडाकेबाज फलंदाज परेश. पुढचा चेंडू मधुकर. यावेळी पुन्हा एकदा धाव मिळाली असती मात्र लक्ष नव्हतं फलंदाजाचं देखील आणि रिस्क घेऊ शकत नाही. मात्र कल्पेशला जितक्या लवकर स्ट्राईक मिळेल तितका फायदा होईल मला वाटतं राकेश स्पोर्ट्सचा. कारण मागचं पूर्ण षटक कल्पेश नॉन स्ट्रायकर हिंडला होता. या षटकात मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली गेली आणि पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडवर आलेला आहे. येस यावेळी मात्र मिड विकेट झोनला चेंडू जाईल. शतरक्षक आहे. 1 धाव मात्र नक्की मिळेल आणि एक जमेची बाजू राकेश स्पोर्ट्ससाठी. या एका धावेबरोबरच कल्पेश स्ट्राईक एंडला जातोय. या धावेनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. एक 70 ते 80 धावांचं टार्गेट ठेवावं लागेल राकेश स्पोर्ट्स संघाला. कारण दसरे संघ पहिल्या सामन्यात जरी 45 धावांवर गारद झाला असला तरी यावेळी मात्र खूप अलर्ट असेल. कारण घायल शेर खतरनाक होता है. आणि निर्धाव चेंडू टाकला जातोय मधुकर कडून. एक निर्धाव चेंडू देखील दबाव वाढवणार आहे फलंदाजावरचा आणि तो दबाव दिसतो आहे. पुढचा चेंडू. हो हो यावेळी मात्र कनेक्शन तितक्यासं चांगलं नाही. मात्र तरी देखील चेंडू जाईल मिड विकेट झोन मध्ये. शतरक्षक आहे. मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती 32 आणि या बरोबरच हे षटक क्रमांक 4 समाप्त होता आणि ड्रिंक्स ब्रेक. आणि त्याबरोबरच एक ऐकूया संगीत डीजे.
नक्कीच खेळ पुन्हा एकदा सुरू होईल. संदेश सॉरी राकेश स्पोर्ट शिरोली तितकीशी चांगली कंडिशन म्हणता येणार नाही, कारण 4 षटकं संपलेली आहेत. 8च्या सरासरीनं 32 धावा, मात्र 8ची सरासरी राखून होणार नाही. ते की 10 ते 12 पर्यंत ती सरासरी घेऊन जावी लागेल. फलंदाजांना शेवटपर्यंत थांबावं लागेल. मी म्हणेल तर कल्पेशला शेवटपर्यंत थांबावं लागेल आणि एक चांगली खेळी करून जावं लागेल, कारण अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत. या 24 चेंडूंमध्ये कमीत कमी 40 धावा तरी कराव्या लागतील. म्हणून तो पेटलं ना. मात्र 5वं षटक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय फजल शेख. एक पेस आहे त्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये 6 धावा कन्सिड केल्या होत्या, मात्र एक गडी बाद केला होता. यावेळी मात्र चेंडू येईल कव्हर स्वीपरच्या दिशेला. यावेळी चूक करणार नाही क्षेत्ररक्षक, मात्र 2 धावा घेण्यापासून देखील रोखू शकत नाही. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 34 धावा. पहिल्या चेंडूवर प्रहार केला कल्पेश आणि वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय. यावेळी मात्र काहीसा अंदाज आला नाही चेंडूचा. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तो फसला. आणि नक्कीच वाईट चेंडूचा इशारा येतोय पंच अजित फर्डे यांचा, कारण यावेळी जो फलंदाज स्ट्राईकचा भार सांभाळतोय त्याला मात्र शेवटपर्यंत थांबावं लागेल. जर राकेश पोर्टला एक चांगली धावसंख्या उभारायची असेल. फजल टू कल्पेश, ओहो इस बार गेंद जाएगी काउ कॉर्नर जोन पे और क्या हुआ, एक और विकेट का पतन. कल्पेश ज्यावर खूप अपेक्षा होत्या, दारोमदार होती, त्याला मात्र माघारी धाडलं. ही जादू आहे फजल शेखच्या गोलंदाजीची. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात, मात्र एक मोठा विकेट दिलेला आपल्या संघाला फजल शेख. आणि पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फजल शेख सुरेख कमबॅक करतायत दसई संघ. आणि मला वाटतं या षटकातला 5वा चेंडू घेऊन येईल फजल शेख. हो, यावेळी कनेक्शन प्रॉपर झालंय का?
होईल का झेल, झेल सुटला आणि चेंडू घ्यायचा आणि 4 धावा मिळतील परेश. यावेळी 4 धावा जोडल्या जातील धावफलकाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 39. आणि 5वं षटक सुरू आहे मित्रांनो. 8ची धावगती राखली जाते, जवळजवळ 8ची, कारण या चेंडूवर किती धावा येतील. आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा आलेल्या आहेत, कारण 4 षटकांमध्ये 32 धावा होत्या आणि 5वं षटक घेऊन आला फजल शेख. शेवटचा चेंडू या षटकात परेश. हो हो, यावेळी मात्र चेंडू कडा घेऊन मागे गेला, मात्र धाव कोणती मिळणार नाही. याबरोबर 5वं षटक इथे संपतं आणि 5 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा. 5 गडी बाद 39. राकेश स्पोर्ट्स DJ. षटका 6व्या षटकाला आणि कोण येईल गोलंदाज? विकास. पहिलं षटक हाताळलं होतं विकासनं, त्या षटकामध्ये 8 धावा दिल्या गेल्या होत्या आणि मात्र 2 महत्वपूर्ण गडी देखील बाद केले गेले होते. यावेळी काय होईल? यावेळी मात्र P2चं षटक आहे. पॉवर प्ले 2, बॅटिंग पॉवर प्ले, एकमेव षटक असेल बॅटिंग पॉवर प्लेचं. यावेळी क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि मिड विकेट सर्कलच्या बाहेर. मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये वायडिश मिड ऑन, कव्हर पॉइंट आणि सिली पॉइंट, सॉरी स्लिप. हो, यावेळी मात्र कोणालाच संधी नाही, कोणालाच संधी नाही. चेंडू जाऊन थांबेल सीमा रेषेबाहेर. 6 धावा मिळतील DJ. रन, 5 विकेट के नुकसान पर यहाँ पर राकेश स्पोर्ट्स, परेश और दिनेश बहुत ही बढ़िया पार्टनरशिप होती हुई अब तक की 10 रनों की पार्टनरशिप. अगली गेंद, इस बार फिर से एक बार उड़ा दिया गेंद को, लेकिन क्या होगा? मिसफील्ड, 1 बाउंस 4 रन्स. क्या करेंगे? गरीबी में आटा गीला हो रहा है. यहाँ तक ये फील्ड होना चाहिए था, सबसे पहले कैच होना चाहिए था, एक और विकेट मिल सकती थी, लेकिन अब तो तब्दीली होगी, फील्डिंग में तब्दीली होगी. गेंद को जिस तरह कैच करने का प्रयास किया, कहीं ना कहीं अंदाजा नहीं लगा पाए और गेंद छिटकती हुई गई बाउंड्री लाइन के बाहर और रन मिले 4. और इस 4 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 49 रन, 49 रन, 14 रनों की साझेदारी इन दोनों बल्लेबाजों के बीच. देखा जाए तो 35 रनों पे 5वां विकेट गिरा था, अब जाकर पहुंचा है 49 रन. इस बार बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास था पॉइंट की सर के ऊपर से, लेकिन डॉट गेंद, रन नहीं मिलेगा और स्कोर वही रुकता हुआ 49 रन, 49, लॉस ऑफ 5. फजल शेख अब आए उस जगह पे जहां से एक कैच छूटा था. कैच तो छूटा, दिल भी टूटा, लेकिन क्या करे, 4 रन मिले राकेश स्पोर्ट को. अगली गेंद, 6ठी ओवर की अगली गेंद. इस बार बहुत ही बढ़िया प्रहार, गेंद वही आएगी जहां फजल शेख को ढूंढती गेंद आई है और 1 रन मिलेगा. और इस 1 रन के साथ 50 रन पूरे होते हैं यह राकेश स्पोर्ट्स के. तालियां होनी चाहिए उस डगआउट से. 50 रन अब तक के स्कोर कार्ड में, भले वो चाहेंगे अब तक की 60-70 रन आने चाहिए थे, लेकिन सभी परिस्थितियां अपनी ओर नहीं रही थी. इस बार कुछ तो प्रयास हो रहे परेश और दिनेश की ओर. हो, यहाँ पे गेंद जाती हुई लॉन्ग स्टॉप की दिशा में बड़ी तेजी के साथ बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन.
इन दोनों के बीच तकरीबन 20 रनों की साझेदारी होती हुई। अगली गेंद बहुत ही बढ़िया स्क्वायर कट गेंद जाएगी मिड विकेट की दिशा में, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन मिलेंगे। एक और चौवा परेश के बल्ले से, तीसरा चौवा आता हुआ और स्कोर जाकर पहुंचा 58, 5 विकेट के नुकसान पर 58 रन। और यहां पे छठा ओवर समाप्त होता हुआ, छठे ओवर में कुल रन आए 19 और बहुत बड़ा ओवर होता हुआ ये राकेश स्पोर्ट्स के लिए। अब तो 80 रन दिख रहे हैं हमें, 58 डीजे। इन तीन गेंदबाजों ने दो दो ओवर्स डाले हैं। यकीनन अब आने वाले दोनों गेंदबाज नए रहेंगे और अलग रहेंगे। 6 ओवर्स का खेल अब तक पूरा हुआ, 58 रन स्कोर कार्ड पर। और अब आएंगे विशाल इस ओवर के लिए, 7वें ओवर के लिए। अब तो कुछ ना कुछ फायदा उठाना चाहेंगे, क्योंकि अपने जो अच्छे गेंदबाज थे फजल, मधुकर और विकास, उनका इस्तेमाल किया गया पहले 6 ओवर के लिए। और अब बचे हुए 2 ओवर, इन 2 ओवरों में कितने रन आएंगे? तकरीबन 20 रन तो आने चाहिए। कहीं ना कहीं एक अच्छा स्कोर, अच्छा टोटल स्कोर कार्ड पर देखने को मिलेगा हमें यदि ऐसा होगा। और विशाल अब सामना करेंगे दिनेश। दोनों तरफ से कुछ ऐसी बल्लेबाजी हो रही है। इस बार रुक कर खेला गेंद को, गेंद जाएगी कॉर्नर जोन की ओर। वह खिलाड़ी मौजूद, खिलाड़ी आया लेकिन फिर से एक बार फंबल होता हुआ, लेकिन एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा इन दोनों बल्लेबाजों को, परेश और दिनेश को। और जैसी गेंद है, गेंद को अपने मेरिट के साथ खेलना होगा। ये बहुत अच्छी गेंद थी, रुक कर आई थी और खेला भी रुक कर दिनेश ने और 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 59 रन, 5 विकेट के नुकसान पर। अगली गेंद फिर से एक बार रुक कर आई गेंद, इनसाइड लगती हुई मिसफील्ड होता हुआ और ये नसीब का चौका मिलता हुआ राकेश स्पोर्ट्स के लिए। वाइड और चौका, 2 बेनिफिट, यहां पे 5 रन मिलेंगे इस गेंद पर। और एक अतिरिक्त गेंद भी डालनी पड़ेगी विशाल को। यकीनन ये बहुत बड़ा ओवर होने वाला है। अब तक की 1 ही गेंद रही है और कुल 6 रन आ चुके हैं इस गेंद पर और स्कोर जाकर पहुंचा 64 रन। तो तकरीबन 30 रन की पार्टनरशिप होती हुई। यकीनन अगली गेंद, ओ इस बार देखने को मिला गेंद, गेंद कहां जाएगी? हवा में, क्षेत्ररक्षक नीचे, ओ ड्रॉप्ड। एक और कैच छिटकता हुआ या होना चाहिए था कैच, यकीनन होना चाहिए था। अब तो सूरज की ओर उंगली उठाई जा रही है तो कुछ दिखाई नहीं दिया, लेकिन ये कैच होना चाहिए था। अब तकरीबन पिछले 4 महीने से खेल हो रहा है, अपना जो प्रैक्टिस है वो दिखाना चाहिए। और 2 रन पूरे किए। अगली गेंद फिर से, ये इस बार गेंद जाएगी ऑफ स्टंप के बहुत ही बाहर से गुजरेगी और वाइट का सिग्नल आता हुआ अंपायर अजित फर्डे। बहुत ही बढ़िया अंपायरिंग और स्कोर जाकर पहुंचा 67 रन, 67। अब तो बहुत बड़ा स्कोर दिखाई दे रहा है राकेश स्पोर्ट्स का। इस बार सीमा रेखा के बाहर जाएगा क्या? नहीं जाएगा। ऊंची गई गेंद, दूरी नहीं मिली और यकीनन यहां 1 विकेट का पतन होता हुआ राकेश स्पोर्ट्स के। ओ आउट होने वाले बल्लेबाज हैं परेश। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही अपने टीम के लिए। तकरीबन मुझे लगता है 15 रन अपने टीम के लिए बनाए, लेकिन गेंदे भी तकरीबन 9 गेंद और 15 रन। बहुत ही बढ़िया योगदान रहा अपने टीम के इस स्कोर में। अब तो आए हैं मुकेश, यहाँ तक कि इस बार बहुत ही अपेक्षाएं हैं मुकेश पर, तो 90 स्कोर होना ही चाहिए बची हुई कुल गेंदों में। अगली गेंद रिवर्स स्वीप करने का प्रयास, दिनेश
संभल कर खेलना होगा। बची हुई सब गेंदें, सिर्फ खेलना नहीं है, रन्स बटोरने चाहिए, रन्स आने चाहिए। तो तकरीबन 90 रन तो होने चाहिए। गेंदें शेष हैं। इस बार आगे आकर सफल होकर गेंद को खेला है। कहां जाएगी गेंद? फजल नीचे आते हुए, फजल कभी नहीं गलती करेंगे। और इस बार दोनों मजे हुए बल्लेबाज, दोनों बल्लेबाज डगआउट की ओर जाते हुए। अब दोनों नए बल्लेबाज आएंगे। दिनेश अपने टीम के लिए कुछ 12 रनों का योगदान देते हुए, लेकिन गेंदें भी खेली गई है 7। करना होगा, कुछ खास करना होगा इस ओवर की। मुझे लगते हैं 5 गेंदें हुई है, एक इस ओवर की और अगले ओवर की 7 गेंदें बाकी हैं। अब मुकेश और कुणाल, इन दोनों को कुछ करना पड़ेगा। तकरीबन ये 7 गेंदें अच्छी तरह से खेलकर कुछ रन्स बटोरने होंगे अपनी टीम के लिए। इस बार डाउन द लेग जाती हुई, लेकिन रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। 1 रन मिलेगा अतिरिक्त के रूप में और एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचेगा 70 रन, सॉरी 68 रन। अब की अतिरिक्त गेंद, अगली गेंद। ओहो, इस बार क्या हुआ? इस बार फिर से एक बार गेंद ऑफ स्टंप के बाहर। वाइड का सिग्नल आता हुआ अजित फर्डे की ओर से। एक और रन जोड़ा जाएगा। 69 रन। और इस बार विशाल अगली गेंद डालेंगे मुकेश के लिए। ओहो, इस बार गेंद को खेला है, नो मैंस लैंड में गेंद गिरेगी। वह शतरक्षक है, लेकिन 2 रन लेने से रोक पाएंगे क्या? नहीं रोक पाएंगे। 2 रन मिले और स्कोर जाकर पहुंचा 71 रन। 7 विकेट के नुकसान पर 67 रनों पर 7वां विकेट गिरा। उसके बाद 5 रन जोड़े गए, सॉरी 4 रन जोड़े गए। तेरह रन आए इस ओवर में, 6ठे ओवर में। और देखा जाए, लेकिन 2 विकेट भी लिए गए, लेकिन ये पिछले 2 ओवरों में तकरीबन 32 रन आए। स्कोर 71, 71। और अब तो रोहन आएंगे गेंदबाज। और अब तो कुछ 10 रन भी जोड़े जाए तो भी 10 की औसत से 80 रन हो जाएंगे। अगली गेंद, हो पटकी हुई डिलीवरी, गेंद आएगी कवर स्वीपर की दिशा में। वह खिलाड़ी है फैजल शेख, क्या करेंगे? गेंद को वापस भेज देंगे, लेकिन 2 रन लेने से नहीं रोकेंगे। फिर से एक बार 2 रन पूरे किए कुणाल अपने टीम के लिए कुछ ना कुछ देते हुए। और 73 रन, 73। अब तो 5 गेंदें शेष इस इनिंग्स की। कितना टारगेट दे पाएंगे राकेश स्पोर्ट्स नामदेव 11 दसई के लिए? तो पिछली दोनों टीमों का प्रदर्शन यदि देखा जाए तो दोनों टीमें पिछली मैच में, एक नामदेव 11 जो 50 के नीचे स्कोर पर ऑल आउट हो गई थी, और उसी तहत राकेश स्पोर्ट्स भी, क्योंकि दोनों तरफ राकेश स्पोर्ट्स पहली मैच में तकरीबन 136 रनों का पीछा कर रही थी और कहीं 40 रनों के नीचे उनकी पारी खत्म हो गई। लेकिन नामदेव 11 की बात भी अलग नहीं रही। अपने पहले बल्लेबाजी में 45 रनों पर अपनी पूरी पारी खत्म होता हुआ। अगली गेंद, इस बार ओहो, गेंद को उड़ाया हवा में, फजल शेख नीचे आते हुए, झेल होगा क्या? नहीं हुआ, क्या छिटक गया। अब तो बहुत ही नाराज रहेंगे खुद पर, क्योंकि 1 रन भी मिला और कैच भी छूटा। और अब की अपनी इस परफॉर्मेंस पे यकीनन नाराज रहेंगे फजल शेख। लेकिन भूलना होगा, बहुत जल्दी भूलना होगा, ये क्रिकेट है और अगली गेंद पर फोकस करना होगा, कंसंट्रेट करना होगा। यहां तक कि रोहन अगली गेंद मुकेश के लिए, हाफ ट्रैकर, लेकिन बाउंसर बहुत ही अच्छी। एक इस गेंद पर संदेह हुआ था मुकेश को, यकीनन वाइड रहेगी, लेकिन बहुत ही सटीक लाइन और लेंथ पर गेंद गिरी और डॉट गेंद डालने में सफल रोहन।
एक एक डॉट गेंद भी बहुत कीमती है। यहाँ 4 गेंदों में सिर्फ 3 रन दे चुके हैं रोहन अपनी इस ओवर में। अगली गेंद मुकेश के लिए। ओ इस बार कनेक्शन नहीं हो पा रहा है। गेंद बहुत ही रफ्तार के साथ विकेट कीपर की दस्तानों में जाती हुई, और एक एक गेंद अब तो प्रेशर बनता हुआ मुकेश पर। यकीनन इस इनिंग की आखिरी गेंद रोहन डालेंगे। सिर्फ 3 रन आए हैं। लगा था एक 80 के ऊपर का स्कोर हो जाएगा, लेकिन इन 3 डॉट गेंदों ने बहुत बड़ा फर्क। इस बार फिर से एक बार गेंद डॉट गेंद है, अपेक्षा वाइड की। मुकेश रुकता हुआ, लेकिन कुछ फायदा नहीं है। और इसी के साथ मुकम्मल होता हुआ पहला इनिंग, और इस पहले इनिंग में स्कोर जाकर पहुंचा है 74 रन, 75 runs to win Namdev 11 into his second innings. Let's see what happened into the second innings. Let's I call upon Sanjay Ji Gage sir into our commentary for anchoring.
राकेश स्पोर्ट्स चेरवली व्हर्सेस नामदेव 11 धसई. डू अँड डायच्या सिच्युएशन मधलेला हा सामना, कारण दोन्ही संघांना क्वालिफाईड व्हायचं असेल, सुपर 16 मध्ये जायचं असेल तर हा सामना जिंकावाच लागेल. करो या मरो अशा पद्धतीने हा सामना खेळावा लागणार आहे चेरवली संघाला आणि धसई संघाला. 75 धावांचं लक्ष चेरवली संघानं राकेश स्पोर्ट्स क्लबनं नामदेव 11 धसई संघासमोर ठेवलेला आहे. 8 षटकांचा हा खेळ असेल आणि निश्चितच फलंदाजीसाठी आलेले आहेत मयूर आणि रोहित. गोलंदाज कुणाल. आणि या सामन्यामध्ये विजय होणारा संघ पुढील येणाऱ्या सामन्यात वालशेत संघाच्या विपक्ष खेळणार आहे. पहिलाच स्ट्रोक आणि झेल बाद होतोय तो नामदेव 11 संघाचा स्ट्रायकर बॅट्समन अर्थातच मयूर. अंतिम झेल या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर चांगला फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, झेल बाद. कौतुक करावं असं वाटेल राकेश स्पोर्ट्सचं. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला राकेश स्पोर्ट्स, परंतु तितकाच चांगला अनुभव या मैदानाचा आणि कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाहीये ती राकेश स्पोर्ट्सच्या त्या खेळाडूनं. लॉंग ऑनला, अगदी डीप लॉंग ऑनला त्यांनी तो झेल अतिशय उत्कृष्टरित्या पद्धतीने झेल पकडलेला आहे आणि पहिला झटका दिलेला आहे नामदेव 11 संघाला. या ठिकाणी मयूर माघारी परततोय पॅलमध्ये. अप्रतिम, कौतुकास्पद. 75 धावांचं लक्ष आणि पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर पहिला झटका तितकासा परवडणारा नाहीये नामदेव 11 संघ धसईला. आणि पुन्हा एकदा फलंदाजीसाठी येतोय विशाल. जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये बीट होतोय, चेंडू जाऊन विसावतोय तो विकेट किपरच्या हँड ग्लोव्जमध्ये. निर्धावाचा चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली, पहिल्या चेंडूपासून स्थिरावलेली. चांगलं प्रदर्शन म्हणावं लागेल कुणालचं या ठिकाणी. अतिशय लहान शरीरयष्टीचा गोलंदाज, परंतु तितक्याच दमानं गोलंदाजी करतोय. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न विकेटसाठी जोरदार अपेल, परंतु पंचांची कुठल्याही प्रकारची दाद मिळत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव होतोय. चांगली कामगिरी म्हणावं लागेल कुणालची पहिल्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं सुद्धा पहिलं षटक. एक विकेट घेऊन धावसंख्या सुद्धा त्यानं रोखलेली आहे. मोठ्या दमानं, आत्मविश्वासानं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय कुणाल. पुन्हा एकदा रोहित आणि विशाल तयार आणि क्लीन बोल्ड होताना दिसतोय या ठिकाणी. अप्रतिम चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती कुणालची. कुठल्याही फलंदाजाला तो क्रीजवर टिकून देत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी विशाल माघारी परततोय. 3 चेंडूंच्या खेळीनंतर कुठल्याही चेंडूवर त्याला कुठला मोठा स्ट्रोक खेळता आला नाही की चेंडूला अडवता आला नाही. निर्धाव चेंडू राहिलेले आहेत. काहीसा नाराज या ठिकाणी विशाल स्वतःच्या कामगिरीवर, परंतु कुणालनं मात्र स्वतःला या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. पहिल्या 2 फलंदाजांना कुठल्याही प्रकारची धाव घेऊ न देता माघारी परतवणं म्हणजे एक विशेष उल्लेखनीय कामगिरी म्हणावं लागेल या ठिकाणी कुणालची. राकेश स्पोर्ट्सला याचा निश्चितच फायदा होताना दिसतोय, आत्मविश्वास वाढताना दिसतोय. प्रत्येक खेळाडूमध्ये, प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसतंय. अर्थात इथे सर्व समर्थक जे आहेत चेरोली संघाकडून, त्यांच्या त्या गोटामध्ये सुद्धा आनंद पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा फलंदाजीसाठी येतोय स्वतः फैजल. फैजल अतिशय दिमागदार आणि चुरशीचा खेळाडू. आणि पुन्हा एकदा चकमा देऊन गेलाय चेंडू फैजलला सुद्धा. निश्चितच हे यश जे मानावं लागेल ते कुणालचं गोलंदाजाचं यश मानावं लागेल, कारण आत्तापर्यंत 4 खेळाडू, 4 सुरुवातीचे तडफदार फलंदाज या ठिकाणी त्याची गोलंदाजी खेळू पाहत आहेत, परंतु एकही चेंडू आजपर्यंत खेळता आला नाही, आत्तापर्यंत खेळता आला नाही एकही फलंदाजाला. फैजल स्वतः सुद्धा चकमा खातोय. पुढील चेंडू तयार आहे. फैजल लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि सीधा सीमारेषेच्या पलीकडे चौकार. डीजे
मी त्यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू मारलेला आहे रोहितनं. 2 खेळाडू चेंडूच्या मागे धावतायत. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक त्यांनी हलता ठेवलेला आहे आणि धावसंख्या होते 2 बाद 6. भाऊसाहेब दिनेशजी विषय यांना मी पुन्हा विनंती करतोय चेरवली प्रीमियर लीगकडनं की आपण व्यासपीठावर यायचं आहे, क्रिकेट मंचावर यायचं आहे. चेरवली प्रीमियर लीगकडनं आपलं पुन्हा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येतोय सचिन. पहिल्या चेंडूवर 2 धावा कुठलेल्या आहेत सचिनला आणि पुन्हा एकदा एक जोरदार फटका आणि 1 बाउन्स 4 रन. निश्चितच डीजे क्षेत्ररक्षकाला आणि निश्चितपणे त्याचा फायदा होईल जसं संघाला. पुन्हा एकदा सचिन तयार आहे, तो रोहित कट केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. अतिशय चपळाईने धाव घेण्याचा प्रयत्न केला. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावफलक हलता ठेवलेला आहे. धावसंख्या होते 2 बाद 11. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका, परंतु फिल्डर तेथे तैनात आहे. पुन्हा एकदा सचिन तयार, मारा करतोय सचिन. फैजल आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला, कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या दिशेने नाहीये. 2 बाउन्स चौकार, खणखणीत चौकार. डीजे आपल्या गोष्टीने फिल्डिंग लावून घेत असतोय, परंतु तितकाच फलंदाजीत माहीर असलेला फैजल चौफेर फलंदाजी करताना या ठिकाणी दिसून येतोय. ज्या ठिकाणी फिल्डर्स नाही आहेत, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत, नेमके त्याच ठिकाणी गॅप काढून फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला फैजल. पुन्हा एकदा मारा करतोय तो सचिन आणि पॉइंटच्या दिशेने कट केलेला गॅप काढतोय तो फैजल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत, परंतु त्यांची धाव अपयशी ठरते आणि मिळतोय तो चौकार. डीजे काही चेंडू शिल्लक. सचिन या ठिकाणी काहीसा आगडा ठरतोय. पुन्हा एकदा फैजलचा जोरदार प्रहार, कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आणि 1 बाउन्स खणखणीत चौकार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. डीजे आणि या ठिकाणी या मोठ्या फटक्यासरशी या चौकाराच्या 19 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 23. मला वाटतंय पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आणि सचिननं दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा दिलेल्या आहेत. एक मोठी धावसंख्या उभारलेली आहे फैजलनं, रोहितनं. मला वाटतंय सलग 4 चौकार फैजलने स्वतः मारलेले आहेत. 3 चौकार, एकूण षटकामध्ये 4 चौकार. अशा चौकारांच्या सहाय्यानं त्याने सचिनला कुठेतरी या ठिकाणी सचिनवर मात केलेली आहे आणि या ठिकाणी एकूण स्कोर होतोय 2 बाद 23. 2 बाद 23. फैजल मोठ्या आत्मविश्वासाने खेळताना दिसतोय. अजूनही क्रीजवर रोहित आणि फैजल. एकंदरीत दोघांची कामगिरी ही धसई संघाला तारणारी ठरणार आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. रोहित तयार आहे आणि तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा कुणालची पहिल्या षटकातली कामगिरी जर पाहिली तर केवळ आणि केवळ 4 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट त्यांनी पटकावलेल्या होत्या. उत्कृष्ट कामगिरी म्हणावं लागेल या सामन्यातील, या इनिंगमधील. आणि पुन्हा एकदा फैजलनं कुणालवर कप्ताननं आणि लेग साईडच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू आभाळाकडे
हाक मारताना आभाळाला साथ देतोय, परंतु कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नसल्यामुळे झेल होऊ शकत नाही. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. तब्बल 3 धावा धावून काढलेल्या आहेत अतिशय चपळाईनं फैजलानं, रोहितनं. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या गतीनं वाढतीये. धावसंख्या होते ती 2 बाद 26. फैजल आणि रोहित काहीसं खूप छान पद्धतीने त्यांचं या ठिकाणी दोघांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग पाहायला मिळते. कॉलिंग होते एकमेकांची. पुन्हा एकदा कुणाल आणि रिव्हर्स शॉट खेळून निर्विवादपणे चौकार मारतोय तो फैजल. खणखणीत चौकार डीजे. प्रमाणे एखादा तरुण एखाद्या लावण्यवतीवर फिदा व्हावा त्याप्रमाणे प्रत्येक क्रिकेट प्रेमी हा रिव्हर्स शॉटवर फिदा होत असतोय. कव्हरच्या दिशेने मारलेला हा शॉट 1 धाव पूर्ण होते. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात, सुंदरसा थ्रो आणि दुसरा धाव सुद्धा आणि यशस्वी प्रयत्न होतोय त्यांचा. दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 32. एकंदरीत धसई संघाच्या पॅनलमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. टाळ्या वाजवून ते त्यांचं समर्थन करतायत, प्रोत्साहन देत आहेत आणि एकंदरीत फैजल आणि रोहित कुठेतरी विश्वासास पात्र होत आहेत या इनिंगमध्ये आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. पुन्हा एकदा फैजल तयार, मारा करतोय तो कुणाल. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉटचा प्रयत्न, परंतु चेंडूने उंची घेतलेली आहे आणि झेल करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि हाताचा कुठलाही स्पर्श नाही. 2 धावा पूर्ण अतिशय चपळाईनं. एकंदरीत फैजल विषयी वैयक्तिक म्हणायचं झालं तर कबड्डीचं प्रचंड वेळ असलेला हा क्रिकेट प्रेमी आणि निश्चितच त्याच्या ह्या गुणांचा या ठिकाणी क्रिकेटमध्ये सुद्धा तितकाच फायदा होतोय. आणि धावसंख्या होते 34. 2 बाद 34. कुणाल काहीसा मागडा ठरतो या ठिकाणी आता तिसऱ्या षटकामध्ये. कुणालला बदल घडवावा लागेल तो गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा तयार आणि लेग साईडच्या दिशेने टोलावलेला चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. पुरेसा प्रयत्न झाला परंतु अपयशी ठरतोय. झेल होऊ शकला नाही. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अजूनही 3 धावा या ठिकाणी धावून पूर्ण होत आहेत. पंचांचा चौकाराचा इशारा येतोय, पंच भूषण भेरे. आणि 4 धावा मिळत आहेत या चेंडूवर. खूप प्रयत्न केला गेला चेंडूला अडवण्याचा, झेल घेण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा प्रयत्न केला परंतु नशिबानं साथ दिली नाही. फैजल या ठिकाणी सरसी ठरतोय, रोहित या ठिकाणी सरसी ठरतोय. किमान वेळामध्ये त्यांनी 3 धावा धावून काढलेल्या आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 38. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होते 38. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नात फैजल बीट होतोय. चेंडू मिस होतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या ग्लोव्जमध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 2 बाद 38. कुणाल पहिल्या षटकामध्ये खूप कौतुकास्पद गोलंदाजी केली परंतु तिसऱ्या षटकात, त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये, वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये कुणाल काहीसा महागडा ठरतोय. 15 धावा 15 धावा या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये. ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा घेऊ शकतात असं आयोजकांची या ठिकाणी सूचना आलेली आहे. या ठिकाणी काहीशी अपील केली जाते विरोधी पक्षाकडून. या ठिकाणी राकेश स्पोर्ट्सने सहकार्य करायचं आहे. शेवटी हा ड्रिंक ब्रेक आहे तो कधीही घेतला जाऊ शकतोय. सहकार्य करायचं एकमेकांना. शेवटी नियम आपल्यासाठीच बनवले जातात आणि आपल्यासाठीच तोडायचे असतात पण या ठिकाणी नियम तोडायचा प्रश्नच नाही आहे. क्रिकेटच्या नियमावलीमध्ये ड्रिंक ब्रेक कधीही घेतला जाऊ शकतो. शेवटी जिथे सामना जिंकायचा असेल तर आपण स्वतः खेळाडू
फिजिकल कंडिशन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. 38 धावा, 2 बाद 38 धावा. माझे स्कोरर मित्र महेंद्र फर्डे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, अतिशय छान पद्धतीने रिपोर्टिंग करतायत. फैजल आणि रोहित. फैजल आत्तापर्यंत 10 चेंडू खेळून काढतोय आणि 28 धावा देतोय तो आपल्या सांघिक कामगिरीसाठी. चांगली कामगिरी म्हणावी लागेल फैजलची, आणि म्हणूनच की काही त्यांना कदाचित ड्रिंक ब्रेकची आवश्यकता या ठिकाणी पडलेली आहे. फिजिकल मेंटेन होणं खूप गरजेचं आहे. माझे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक मित्र, कॉमेंट्रीचे बादशाह म्हणावं लागेल, दत्ता फर्डे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण मला सोबत करायची आहे. आत्तापर्यंत जो फैजलचा खेळ पाहतायत, मला वाटतं दत्ता फर्डे सरांना सुद्धा या ठिकाणी एनर्जी मिळते. त्यांना सुद्धा बोलण्यापासून ते स्वतःला रोखू शकत नाही असं मला वाटतंय. पुन्हा एकदा ते फैजलचं आणि रोहितचं कौतुक करण्यासाठी दत्ता फर्डे सर. निश्चितच एकंदरीत गगे सर जर बघितलं ना तर अंडर-20च्या कॅप्टनमध्ये रोहित शेलार हा कॅप्टन आहे, आणि विचार केला तर जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अंडर-20 ज्यावेळेस साई एकविरा चषक मी कव्हर केलं होतं, त्या चषकामध्ये 100 धावा चेसिंगला होत्या, आणि 100 धाव्यांमध्ये हा एकटा रोहित 48 धाव्यांवर खेळत होता. मॅच त्याने एकट्याने आणली होती, अशी मॅच आणली होती, इम्पॉसिबल मॅच आणली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला बाद झाले आणि मॅच साई एकविरा चषकामध्ये क्वालिफाईंग नव्हे तर सेमीफायनलची मॅच, म्हणजे जर मॅच जिंकल्याचं तर फायनलला पोहोचले असते, ती मॅच ते त्या ठिकाणी पराभूत झाले. तर जबरदस्त क्षमता आहे. आणि जर विचार केला फैजल शेख अंडरआर्म क्रिकेटपासून सुरू झाली, अंडरआर्म सर्कल खेळला, त्यानंतर कबड्डी स्पेशलिस्ट आहेत, आणि लेग स्पिन करता करता हरिओम संघामध्ये त्याची वर्णी लागली, आणि त्यानंतर त्याचा क्रिकेट बहरला. तर चांगले क्रिकेटर आहेत. अंडर-20मधून एकंदरीत पाहिलं तर चांगलं क्रिकेट. आणि पाठीमागे येणारा जो फलंदाज असेल शिवाजी, तो तर या संघाची आधारवड आहे. त्याचं परफॉर्मन्स कसं असेल यावर भवितव्य असणार, ही मॅच कोण जिंकेल. कारण पहिल्या मॅचमध्ये ते पराभूत झाले, कारण सगळे खेळाडू ते फ्लॉप ठरले, सगळे फलंदाज त्या ठिकाणी फ्लॉप ठरले. परंतु क्रिकेटचं एक सत्र असतं की एक दिवस एक बाजू एक हाफ जरी खराब झाला, परंतु दुसरा हाफ खराब होईल असं नव्हे. तर त्यासाठी एक वेगळा ड्रिंक्स ब्रेक, कदाचित वेगळी एनर्जी घेऊन येईल आणि सामन्याला देखील कलाटणी मिळू शकते. निश्चितच फर्डे सर, एका चांगल्या खेळाडूचं चांगल्या शब्दांमध्ये कौतुक होणं खूप गरजेचं आहे. नव्हे तर ते त्यांचा तो अधिकारच आहे असं मला म्हणावंसं वाटेल. पाहूया पुन्हा एकदा रोहित आणि फैजल, आणि मारा करेल तो सतीश. सतीश, ज्या वेळेस प्रोफेशनल टेनिस क्रिकेट सुरू नव्हता त्यावेळेस फेकी क्रिकेट सुद्धा चालायचा, आणि फेकीमधला एक गोलंदाजाचा बादशाह म्हणावा लागेल तो सतीश. परंतु जसं क्रिकेटचं रूप बदलत गेलं, गोलंदाजावर मर्यादा आली. पुन्हा एकदा सतीश तयार. रोहित यावेळी लॉफ करतोय, झेल सोडला गेलाय. या क्षेत्ररक्षकाकडून पहिल्याच चेंडूवर झेल पकडला गेला होता, परंतु आता हा झेल सुटला जातोय. सातत्याने जर विचार केला तर हा झेल फार निर्णायक ठरू शकतो, कारण रोहित शेलार हा पूर्णपणे जर बघितला तर ओपनिंगचा बॅट्समन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. आणि जर जो खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळतोय, ज्याला फुटबॉल अगदी 2 इंचचा चेंडू जर 10 इंचेस प्रमाणे दिसायला लागला तर मात्र कठीण आहे, कारण हा झेल सुटणं एकंदरीत मॅचला कठीण करून घेण्यासारखी परिस्थिती. सतीश अफलातून बॉलिंग. सतीश या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे सतीशसाठी. जर हॅट्रिक घेतोय, विकेट हॅट्रिक घेतोय, तर त्या या ठिकाणी त्याला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. पाहूया सतीश. खरंच सर, तुम्ही लक्ष वेधलं की थ्रो गोलंदाजी 2008 ते मला वाटतं कालांतराने 2013 पर्यंत चालली असावी, परंतु त्या कालावधीमध्ये थ्रो गोलंदाजीमध्ये चांगले खेळाडू त्या ठिकाणी उदयास आले नाही, कारण थ्रो गोलंदाजीमध्ये थोडंसं दुखापती झाल्या. त्यानंतर आता क्रिकेट बदललंय. स्लॉक स्वीप केलाय, हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील, झेल होणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये 2 धाव मिळतील. 2 धावांसाठी स्पेशली पहिली धाव जर वेगात घेतली तर दुसरी धाव एक कॉन्ट्रीब्युटली तुम्हाला दुसरी धाव वेगात घ्यावी लागते, किंवा ती होत असते ऑलरेडी, म्हणून पहिली धाव ही फार गरजेची असते. हे ओळखलं. हे दोन्ही रनिंग मध्ये विकेट खूप चांगली आहे. रोहित शेलारची बॉडी लँग्वेज जर बघितली तरी देखील धावतात खूप ते वेगाने, आणि कबड्डी प्लेयर फैजल शेख अतिशय वेगाने वाऱ्याप्रमाणे धावतात. गुड बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू, क्या बात आहे, अनप्लेएबल डिलिव्हरी. असे चेंडू जर पडले सर तर खेळणं इतकंही सोपं नसतं. निश्चितच
काहीसे खूप मोठे चेंजेस केलेले आहेत सतीशने स्वतःमध्ये. एकेकाळी थ्रो बॉलरमधून जी ज्यांची इमेज तयार झाली होती त्या इमेजला कुठेतरी आता ते छेद देताना दिसत आहेत. एका चांगल्या टुर्नामेंटमध्ये ते जर गोलंदाजी करत आहेत तर निश्चितच चांगले बदल केलेले दिसत आहेत आणि आपल्याला दिसत आहेत ते बदल. आता पाहूया, पुन्हा एकदा मारा करतोय सतीश, समोर आहे फैजल. ओ लॉफ केलाय, संधी असेल, झेल होणार नाहीये कारण खूप दूरवर होते, वाईड होते. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या अगदी दूरवरून आले, परंतु जर चेंडू बघितला आपण तर CPL जो स्टॅम्प आहे, जी लॉबी आपण पाहायला मिळतोय अगदी तिथे पडला रबर, अगदी जर पाहिलं तर तिथे पडलाय. आणि असं झेल घेणं इतकंही सोपं नसतं. त्यासाठी सुरुवातीला स्टार्ट घेणं गरजेचं आहे. तो स्टार्ट घेतला नसल्यामुळे कदाचित हा झेल होऊ शकला नाही, परंतु पुन्हा एकदा 2-2 धावेनी धावसंख्येला आकार देतोय. गुड बॅटिंग. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, लाईन चेक करावी लागेल. 25 करतात, अवांतर धावेमध्ये भर, धावसंख्या धावफल कवर. त्रेचाळीस धावा, 75 धाव्यांची गरज आहे, म्हणजे अजूनही 42 धाव्यांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 42 धावा आणि 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 32 धाव्यांची गरज आहे. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळेस आपली ताकद, आपली नजाकत, आपला क्लास फैजल शेखच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय धमाका. कारण हा आहे ब्रँड फैजल शेख, DPL म्हणजे दसईचा ब्रँड या ठिकाणी 6 धाव्यांवर अंकित करतोय. धावसंख्या धावफलकावर 6 धाव्यांनी धावफलक पुढे भरतोय. 50 धावा. असो हुक असो काय खेळतोय आज. मात्र संपूर्ण सूत्रे त्यांनी खांद्यावर घेतली. आज शिवाजी भेरेला देखील मैदानामध्ये यायला मिळेल की नाही ही संधी देखील मला वाटतं आज मिळेल की नाही हे निश्चितप्रमाणे मी सांगू शकत नाही, कारण हे 2 फलंदाज इतक्या पद्धतीने रुळलेत की आज मात्र मॅच फिनिश करू शकतील. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावा म्हणजे बॉल टू बॉल रनवे मॅच चालू आहे आणि ही मॅच दसईकरांसाठी कठीण नाहीये. आणि विशेष म्हणजे केवळ 15 चेंडूंमध्ये फैजल 38 धावांवर खेळतोय. क्या बात आहे, काय बॅटिंग केली. किशोर ओ प्लेइंग अँड मिस, गुड बॉलिंग, अक्रॉस दी लाईन खेळायला गेले. हा चेंडू जितके अक्रॉस दी लाईन तुम्ही खेळाल, बॉडी पोझिशन जर चांगली नसेल तर कनेक्शन पाहायला मिळणार नाहीये. निश्चितच किशोर मला वाटते वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. निश्चितच आता दोन्ही बॅट्समन या ठिकाणी सेटल झालेले आहेत. एका नव्या बॉलरला खेळायला त्यांना एवढं कठीण जाणार नाही असं मला या ठिकाणी वाटतंय. किशोर टू रोहित. ओ हेलिकॉप्टर, क्या बात आहे. जमीन लगत अगदी कार्पेट हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. अगदी जर विचार केला ना सर तर हेलिकॉप्टरची सुरुवात आपण MS धोनीने म्हणतो, परंतु सुरुवातीचा हेलिकॉप्टर जर कोणी आणला असेल तर अझरुद्दीनने. निश्चित भारताचे माजी कर्णधार अझरुद्दीनने हेलिकॉप्टर आणला. त्यानंतर तो हेलिकॉप्टर MS धोनीने मास्टर तो त्याच्यावर पॅटर्न केला आणि आज मात्र हार्दिक पांड्या असेल आणि अशी कृष्ण सातपुते असेल यांनी स्वतःवर पॅटर्न केलाय. क्या बात आहे. फुल टच चेंडू, क्लीन बॉल, त्रिफळाची 4 मुंड्या चित करण्याला म्हणतात, कारण फुल टच चेंडू हवेमध्ये स्विम होत असतो आणि अशा वेळेस फलंदाजाला फक्त कनेक्शन करायचं असतं. आक्रमक जर धोरण फुलटो चेंडू करायला जाल तर नेहमी एकच सूत्र होतं, यू मिस आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, फर्निचर डिसमॅन्टल झालं आणि रोहित शेलारची खेळी संपुष्टात. आता मात्र आलाय या धसई गावचा ढाण्या वाघ, लेजंडरी क्रिकेटर, कारण या क्रिकेटपटूंनी धसई गावासाठी जे केलंय, नामदेव 11 असेल, शिवा 11 असेल, त्यानंतर संपूर्ण जे खेळाडू 18 वर्षाच्या खेळाडूंना त्यांनी स्वतः उभारून त्यांना स्पॉन्सरशिप करून आज मात्र हे क्रिकेट जिवंत ठेवलंय. नामदेव